सुद्धा अधिकारी होते. नक्कीच आज नगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला निर्णय आहे. प्लास्टिक बंदी हा याच्या आधी पण निर्णय घेतला होता, पण मला वाटते तो काही सक्सेस तेव्हा झाला नव्हता. प्रथमतः तर जनजागृती झाली पाहिजे आणि जो निर्णय झाला आहे आता, तर एक पहिली गोष्ट आजचा जो मुद्दा क्लिअर झाला आहे की कुठल्याही नागरिकांनी प्लॅस्टिकची पिशवी बॅग किराणा वगैरे किंवा दूध डेअरीत वगैरे जाताना प्लॅस्टिकची बॅग हातात घेऊन येऊ नये. ज्यांनी त्यांनी कापडी पिशवीचा उपयोग करावा अथवा कागदी पिशव्यांचा उपयोग करावा. आणि आता तरी नगरपालिकेने व्यापाऱ्यांच्यासाठी कॅरी बॅगवरती बंदी ठेवलेली आहे आणि काही आम्हाला ऑप्शन शोधावे लागले, तर त्यांनी आम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे दुकानदारांना. काय नेमकी चर्चा आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं होतं? व्यापाऱ्यांचं म्हणणं एकच आहे. आता समजा हॉटेलवाले आहेत किंवा डेअरीवाले नेहमी दूध पॅक करतात, दूध पॅक करून देणार कसे? हॉटेलवाले त्यांच्याकडे कंटेनर आहेत. आता त्यांनी ठीक आहे डबे सांगितले, डबे बंद आहेत, पण त्याच्यामध्ये जर सूप वगैरे द्यायचं असेल पार्सलमध्ये तर तो सूप वगैरे कसा पार्सल देणार? त्यांचे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. त्या लोकांना त्यांनी वेळ दिलेली आहे, ऑप्शन शोधायला लावले आहेत. 15 दिवसात किंवा 1 महिन्याभरात त्यांनी तो ऑप्शन शोधावा आणि त्याच्यावरती मार्ग काढावा. अर्थात व्यापारी आहात तुम्ही सुद्धा, काय चर्चा झाली आणि एक महत्वाचे मुद्दे तुम्ही या मीटिंगमध्ये? जसं की सरांनी सांगितलं की प्लॅस्टिक बंदी आम्हाला सांगितलेलं आहे, पूर्णपणे प्लॅस्टिक बंद, आणि आम्ही त्याचं समर्थन पण केलेलं आहे. आणि आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले ज्या अधिकाऱ्यांना, कारण की त्यांच्याकडे तेवढं एज्युकेशन नव्हतं ते आम्हाला आन्सर करू शकते. प्लस त्याच्याने ते आम्हाला असं की त्यांनी काही दुसरं ऑप्शन्स दिलेले नाहीयेत की त्याच्यामध्ये पर्याय काय देऊ शकतो. आमचे होते की जसं की काही लिक्विड फॉर्ममध्ये जे काय आपण कन्झ्युम करतो ते कुठल्या इन्ग्रेडियंट्सच्या ह्याच्यामध्ये दिलं पाहिजे, म्हणजे कुठल्या बायोडिग्रेडेबल त्याच्यासाठी काय आहे का. तर ते आतमध्ये जे अधिकारी होते ते सुद्धा त्यांना म्हणाले की फूड ग्रेड प्लॅस्टिक जे आहे ते तुम्ही अप्रूव्ह करू शकता. वेर इन ही डझंट नो एनिथिंग, की बाबा त्याच्याबद्दल त्याला काही माहिती नव्हतं अधिकाऱ्याला, आणि त्याच्यामध्ये ते सुद्धा त्याला डिनाय करत होते. त्याच्यावर काय तुमचं? आता सरांनी जसं सांगितलं की आम्ही त्याच्यावरती अजून काम करतोय की या म्हणजे येत्या 2 हप्त्यामध्ये काय तिला आम्हाला सोल्युशन देतील ते लोक. काय सांगा आता, काय मागणी असताना? पहिले तरी जे हँडबॅग आहे, कॅरी बॅग, त्यांच्यावर बंदी असणार आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप जसे सोल्युशन निघत जातील त्या प्रकारे मग त्यात सुधारणा करत व्यापारी, नगरपालिकेचे अधिकारी हे त्याची अंमलबजावणी करत राहतील पुढे. मी प्रथमतः या कुळगाव नगर परिषदेचे स्वागतच करीन की पिशवी हा बंदच झाला पाहिजे. पण मी ग्राहकांनाही आवाहन करीन की तुम्ही दुकानात जाताना कापडी पिशवी किंवा कागदी पिशवी घेऊन जावे, जेणेकरून कस्टमर आणि दुकानवाल्यामध्ये काही वादावाद होणार नाहीये. कारण तुम्ही बघितलं जर प्लास्टिक बंद केली तर दुकान आणि ग्राहकामध्ये वाद होतो. ग्राहक दुकानवाल्याला शिवीगाळी करतो किंवा मारहाण करण्याचाही प्रयत्न करतो. मी कुळगाव नगर परिषदेला आवाहन करीन की प्रत्येक गोष्ट तुम्ही टप्प्याटप्प्याने न्या. आता कॅरी बॅग दिले तुम्ही, त्यानंतर जी पॅकिंगसाठी किराणा बॅग आहे त्याच्यावर बंदी आणा, पण त्याच्यावर पहिले सोल्युशन द्या, त्यानंतर तुम्ही ती बंदी आणा, हेच मी म्हणेन. आणि त्यानंतर तुम्हाला हॉटेलसाठी कंटेनरला पर्याय सांगितला कागदी, तर कागदी पिशवीत तुम्हाला तो सूप नाही जाणार किंवा लिक्विड फॉर्म जाणार नाही. त्यानंतर डेअरीसाठी जरी तुम्ही म्हणाले की दूध हा पॅकिंगमध्ये कराल तर पॅकिंगमध्ये तो लिकेजही होणार, कारण तुम्ही तो प्रेशरमध्ये असणार. 10 लिटर एका बॅगेत जाणार किंवा त्यांच्या त्या किटलीमध्ये जाणार. कारण पूर्वीसारखे ग्राहक राहिले नाहीयेत. मला सांगा, शहर पातळीवरती ही बंदी केली जाते नगर परिषदेच्या माध्यमातून, परंतु जिथून याचं उत्पादन केलं जातं प्लास्टिक पिशव्यांचं त्या कंपन्यांवरती सुद्धा बंदी आणणं गरजेचं आहे ना? आम्ही हा प्रश्न मांडला, पण ते म्हणतात की आम्ही एकाएकी त्यांना ही बंद नाही करणार, आम्ही लेटर देऊ, पण ह्याच्यावर काही सोल्युशन नाही यांच्याकडेही. तो आर्थिक भूर्दंड दंड म्हणून तुम्हा लोकांनाच आहे ना? ह्याच्यावरती मला एक सांगायचं आहे की जे प्लॅस्टिक कुरकुरे किंवा सोनपापडीचे जे ते रॅपर्स आहेत ते 12 मायक्रॉन अप्रूव्ड आहेत, बरोबर, जे गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केले. तेच आम्ही त्यांना दाखवल्यावर ते काय म्हणत होते की नाही हे अप्रूव्ड नाहीये, की ह्याच्यावरती आम्हाला काहीतरी तुम्ही सोल्युशन दिलं पाहिजे होते तेव्हाचे तेव्हा. जर ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन बसले होते, लिगल टर्म्सवरती बोलत होते, तर त्यांना हे माहिती पाहिजे होतं की 12 मायक्रॉन हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, म्हणून असे मोठमोठ्या कंपनी आहेत जे ते बनवतात. येस, मोठ्या कंपन्यांना ते पर्याय नाही देत आहेत, पण छोट्या व्यापाऱ्यांना ते पर्याय देत आहेत. त्यांच्याकडे तुम्ही 120 मायक्रॉन वापरा, यांना 12 मायक्रॉन चालतोय, 10 मायक्रॉन चालतोय. बघा, मोठमोठ्या कंपनीकडे त्यांची लीगल टीम असते. ते लीगल टीमचे गव्हर्नमेंटला जेव्हा ती अप्रोच करतात त्या फिल्मसाठी किंवा त्या प्लॅस्टिकसाठी अप्रुव्हलसाठी, तर ते अप्रूव्ड होतात. पण तेच जर आमचे जे बांधव आहेत ते जर यूज करतात त्याला ते म्हणतात की नाही, वेरिन त्या प्लॅस्टिकवरती रिसायकल बिन जे रिसायकल होतं आणि त्याचा जो ट्रेडमार्क आहे तो पण पंच आहे, तरी पण ते म्हणत होते की हे अप्रूव्ड नाहीये. हे सरासर चुकीचं आहे.
भेदभाव केला जातो Yes, असं तुम्हाला yes. भेदभाव केला जातो. अडचण कुठे होते? आता आपण एक उदाहरण घेऊ डेअरीचा. आज गोकुळ, वारणा, चितळे अशा कंपनीचं दूध येतोय आणि आपले काही लोकल बांधव आहेत ते प्रत्येक घरोघरी जाऊन दूध टाकतात. आता त्यांनाही सक्ती आहे की 50 मायक्रॉनच्या वरती तुम्ही प्लास्टिक वापरायचे, पण आता त्यांनी जर 50 मायक्रॉनच्या वरती जर तो प्लास्टिक वापरायला गेला तर त्यांना ते कॉस्टिंग बसत नाही. आणि जर गोकुळ दुधाची मग पर्याय काय होते, त्यांचा रेट आणि पिशवीचा रेट हा खूप कमी आहे. मग आपल्या लोकल दूध व्यवसायाने जायचं कुठे? अर्थातच त्यांचा व्यवसाय होणार, कंपन्यांचा व्यवसाय होणार. त्यांची थिकनेस कमी आहे, त्यांची मला वाटतं 20 का 25 मायक्रॉनचीच बॅग आहे आणि यांची 50 मायक्रॉनची पण एक्सेप्ट होणार नाही. मग याच्यावरती ऑप्शन काय? काय सांगाल, काय मागणी आहे? नाही, त्यांनी पिशवी जी बंद केली, प्लास्टिक कॅरीबॅग बंद केली, त्याच्यावर आम्ही सगळ्यांची सहमत आहे. पण कायदा सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. आज हे बोलतात बदलापूर पुरतंच आहे, बाकीचं आहे ना. आम्ही त्यांना एकच मागणी केली की जिथे बनतं तिथे तुम्ही पहिले बंद करा. तर तिथे ते बोलत नाही, ते म्हणतात आमच्या बदलापूरमध्येच फक्त आम्हाला बंद पाहिजे. म्हणजे कुठेतरी एक प्रकारचं सगळ्यांना दाबण्याचा प्रकार आहे. आणि जे अधिकारी बसले होते त्यांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही आहे. या प्लास्टिक बंदीवर तरी कुठल्या प्रकारचा अभ्यास नाही आहे. कारण मगाशी माझ्या एक व्यापारी मित्रांनी त्यांना प्रश्न केला, त्यांच्याकडे त्याला उत्तर द्यायला पण त्यांच्याकडे हे नव्हतं, उत्तरच नव्हतं प्रश्नाला. म्हणजे कुठेतरी एक व्यापाऱ्यांचा आवाज पण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.